संस्कृतीत नद्यांना मातेचा दर्जा दिला असून त्यातीलच एक दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी माता यांच्या प्रकट दिनानिमित्त आज कऱ्हेटाकळी येथील श्री नाथ आश्रमाजवळील पवित्र तीरावर भक्तिभावाने भरलेला धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। आज दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 5 ते 6:30 या वेळेत झालेल्या या कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी झाली होती। श्री नाथ आश्रम कऱ्हेटाकळी तसेच परिसरातील ग्रामस्थ, साधक व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र सोहळ्याला साक्ष दिली। कार्यक्रमाची सुरुवात गोदावरी मातेच्या विधिवत पूजनाने झाली। त्यानंतर नदी किनारी भक्तिभावपूर्ण वातावरणात आरती करण्यात आली। दीप प्रज्वलन करून दीपोत्सव साजरा करताच संपूर्ण परिसर प्रकाशमय व आध्यात्मिक ऊर्जेने भरून गेला। गोदावरी माता की जयच्या जयघोषाने नदी किनारा दुमदुमून गेला आणि उपस्थित भाविकांच्या मनात शांती व समाधानाची भावना निर्माण झाली। गोदावरी ही भारतातील 7 पवित्र नद्यांपैकी एक असून तिचा उगम ब्रह्मगिरी पर्वत, त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे झाला आहे। ऋषी गौतमांच्या तपश्चर्येमुळे तिचे प्राकट्य झाल्याची पुराणकथा सांगितली जाते। पापक्षालन, मोक्षप्राप्ती व आध्यात्मिक शुद्धतेसाठी गोदावरी स्नानाला विशेष महत्त्व आहे। यावेळी शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या कार्याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले। संत एकनाथ महाराजांनी गोदावरी तीरावरून समाजात समता, करुणा, भक्ती व मानवतेचा संदेश दिला। त्यांच्या अभंग व कीर्तनांनी समाजाला आध्यात्मिक व सामाजिक बळ दिले। या पवित्र सोहळ्यामुळे पंचक्रोशीतील भाविकांमध्ये श्रद्धा, भक्ती, शांती व बंधुतेचे वातावरण निर्माण झाले। अशा धार्मिक उपक्रमांमुळे समाजात सकारात्मकता, एकता व सांस्कृतिक मूल्यांचे जतन होते, अशी भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली। गोदावरी माता सर्वांवर कृपा करो आणि सर्वांच्या जीवनात शांती, आरोग्य व समृद्धी नांदो हीच प्रार्थना। सर्व भाविकांना गोदावरी माता प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आर्यव्रत न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी संदीप नांद्रे, कऱ्हेटाकळी, शेवगाव। श्रीमंत श्री सद्गुरु शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। गोदावरी माता की जय। वर हात करा। प्रसाद वाटून